shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। Hello, ma'am. Hello, ma'am. Welcome to Cafe Vishwas. Ma'am, would you like to order something? हा काय Order. हा सगळ्यात महागवाली कॉफी असेल ना ती घेऊन ये जा. ए येडी आहे का? एक मिनिट जे तू येडी झाली आहेस काय? आयलं अरे गार्डन मध्ये सॅम्पल कॉफी वाटतात तेव्हा आपण कॉफी पितो. तू ही काय मागवते महागवाली? पैसे कोण देणार आहे? अरे नको ना टेन्शन घेऊ तू. माझ्याकडे नाही आहेत. अरे माझा मांडू मला काय बोलला माहितीये काय? काय? तुला जे आवडेल ना त्याच्यावर तू हात ठेव ते तुझं. आई शपथ असं बोलला काय? काय बोलते? लय लव करतो यार माझ्यावर. आई शपथ भारी आहे. तुझ्या प्रेमात पागल आहे ना तो? त्याला पागल होणं नाही, गरजू होणं म्हणतात. काय बोलला? मागातली काय बोलला? कॉफी मागातली आहे, इथली मागातली. ठीक आहे एवढं काय नाही. जा ना हान जा ना. मांडूला काय ये? ए ठीक आहे एवढं काय अरे आहे? मांडूला बोललं ना माझं मग डोकं सटकतं. बापरे एवढं प्रेम करते काय मग? हा मग काय आ, तो करतो काय तुझ्यावर? हा? ज्याच्यावर माझं प्रेम जातं सांडू आ? तो आहे माझा मांडू. एकदम त्याच्यासारखं बोलायला लागली असं सेम शिकलीस. त्याने शिकवलाय आपल्याला भाई. भारी आहे तो पण एवढंच प्रेम करतो काय? हा मग काय तू त्याला भेट ग मग तुला कळेल माहितीये काय. चांगला आहे तुझा. हे माहितीये काय काय? तो माझ्या नावाचा टॅटू पण करणार आहे तुझ्या नावाचा परमनंट वाला. भाई भारी आहे यार. एकदम भारी आहे यार तुझं सगळं. पण चेत्या टॅटूच असतो ना शेवटी. म्हणजे हा मग टॅटूच असतो तो तुट्या नाही होत. येडी आहे काय तू? येडी आहे काय? हा? तसा नाही बोलत आहे. टॅटू म्हणजे टॅटूला बदलायला वेळ नाही लागत. म्हणजे तुझ्या नावाचं टॅटू कधी मोरपीस मध्ये बदलेला तुला कळणार पण नाही आहे चेतू. डेंजर असतात टॅटूवाले हल्ली लय डेंजर असतात. म्हणजे अरे बाबा म्हणजे हे बघ क्वीनचा कव्हर आणि टॅटूवाला लवर कधी पण धगा देऊ शकतो चेतू. हे नाही अरे असंच असतं. ऐक मी तुला सांगते. माझ्या ना 2 मैत्रिणी आहेत. हा त्यांनी पण असा परमनंट टॅटू काढलेला. नंतर बॉयफ्रेंडनी सोडून गेला ना त्यांना ब्रेकअप मारला त्यांच्या बरोबर. शपथ सोडून गेलं. मग काय करणार आता? परमनंट टॅटू काढला. एकीने तो इथं मानेवर काढलेला केसांमागे लपून राहावा म्हणून. पण आता काय ते सोडून गेल्यानंतर त्या नावावर तिने बटरफ्लाय मारला आणि लपवून टाकला. दुसरी डेंजर होती म्हणजे तिने बदला म्हणून ना डायनोसॉर काढला आग सोडणारा. आगी खाली नाव लपवून टाकलं. संपला विषय. असंच असतं सगळे असेच असतात चेतू. हे माझा मांडू पण असा वागू शकतो. आता त्याचं त्यालाच माहिती आहे ना. आपल्याला कसं माहिती त्याचं आपण कसं सांगणार आहे ना. अरे पण आपल्याला कळणार कसं यार? काय करणार? तू मांडूचं सच्चा प्यार असेल. आहे माझा मांडू माझ्यावर प्यार करतो. सच्चा वाला प्यार करतो मला माहिती आहे. आपण एक काम करूया. हा आपण त्याची लॉयल्टी टेस्ट घेऊया काय? ये म्हणजे तू त्याला घोडबंदरच्या हॉटेलमध्ये घेऊन जाणार चुम्मासाठी ट्राय करणार आणि मी तिकडे कबाबमध्ये हड्डी म्हणून घुसायचं काय? बस काय रीला बघणं बंद करतो. येडी आहेस काय? एवढा तामझाम मारायचाच नाही आहे आपल्याला. ते रीलामध्ये शूटिंग करून दाखवतात ते आपल्याला सगळं. तसं नाही करायचंय. तू ऐक माझं. मुलं ना लय साधी असतात. साला लय साधी असतात. असू नको यार. अगं खरंच असं त्यांच्याकडे स्माइल देऊन बघितलं, बाल उडवले, लूक टाकलं, असं थोडं खाली वाकून बोललं की जाल्यामध्ये येतात. माझा मांडू नाही चल तो नाही येत झाल्यात वेळ. चल ए बाबा असेच असतात पोरं. माझी आजी पण बोलते मला काय? ही पोरं आहेत ना पोरं तांदळासारखी असतात. चावल मारपीट रहते लड़के लोग. थोड़ा प्यार का पानी डालेगा ना उबालने को शुरू हो जाते वो लोग. काय बोलते? तुझ्या आजीच्या काळापासून सगळं चालू आहे. ऑल मेन आर सेम चेतू. माणूस असाच असतो. ए नाही माझा मांडूला चांगला वाला चावल आहे. चांगला आहे. ए एकदम गावठी इंद्रायणी आहे तो. बोल म्हणजे हा म्हणजे एकदम असं इंद्रायणी तांदूळ कसा आहे, कालवणाला घट्ट धरून ठेवतो हा. तसं मांडू मला घट्ट धरून ठेवेल आयुष्यात. नाही सोडणार तुला मला. भरोसा आहे ना? हा तुला भरोसा आहे ना? आहे. मग ठीक आहे ना आपण गेम मारूया ना एक. काय? मी त्याला प्रपोज करते. हा. तो जर माझ्या प्रपोजला हो बोलला तर
तर मग तो नाही आहे चांगला वाला चावल, मग तो दगा देणार आहे, खोटारडा आहे तो. आणि मग जर तो माझ्या प्रपोजला नाही बोलला, मला बोलला चल चल निकल तेरे घर पे जा मेरी चेतू हे करके, तर मग तो तुझा आहे. तसं तुला चल चल निकल असंच बोलेल बघ तू, असंच बोलेल तो. मला माहितीये ग, मला असं हो असं मला पण वाटतं. पण लॉयल्टी टेस्ट घेतली पाहिजे. तू माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून बोलते हा, मला डाऊट येतो म्हणून बोलतो. तुझं वाईट नाही झालं पाहिजे यार. मला सांग तो कधी येणार आहे? थांबा तू ये बघ त्याचा मेसेज आलाय, तो बाईक पार्क करतो आहे. ये बाईक पार्क, तू 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 जा, तू एक काम कर, बाथरूम मध्ये लप तू. आणि तिकडून तू तमाशा बघ, जा जा जा. तू तू अरे काय नाही, जा तू जा, होणार सगळं व्यवस्थित होणार, जा. नाही यार, पण माझा मांडू असा नाही जा करणार ना. ये नको ना, आम्ही आहे ना. हे जास्त काय करू नको हा. हॉटेलमध्ये काय जास्त करणार आहे? कुठं आहे? ये मंदार, ये मंदार. अरे शिवा, काय बोलते बाई? एकदम आहे. वाचावीर आ. काय बोलते? चेतू कुठे आहे? चेतू कुठे आहे? ती येते काय वेळेमध्ये, ती अशीच आहे, लोकांचं काय पडलेलं नाही आहे तिला. नाही नाही बाई, तसं नाही. चेतू फुल टाइमात येतात, कधीच लेट करत नाही. लेट करत नाही, मग आपण कशाला इथे वाट बघतोय तिची? तशीच आहे रे ती. अरे ट्रॅफिक वगैरे लागला असेल, तिकडे जमा झाली असेल ती. येईल ती. ठीक आहे ठीक आहे. बस हा? बस ना. स्टँडिंग मध्ये बरा आहे आपण. अरे ये बस ना. हा बस. हा बसतो. तू पण बस बाई. हा? बाकी पॉन्ची मध्ये काय? हा एकदम. तिकडे जागा आहे. इकडे पण आहे ना. त्या चेतूला मी जरा फोन करतो. कशाला मी बोलली तिच्याशी मगाशी, ती येते बोलली ना 5 मिनिटात, तर ती येईल ना. तिकडे लय मोठी जागा आहे, तिकडे जाऊन बस. इथे पण आहे ना. हा 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 हात फक्त हात. छान आहे. काय छान आहे, छान. काय काय? तुझं नाव छान आहे. थँक्यू. आपल्याला वाटलं नव्हतं असं असेल. मला वाटलं चेतू खोटं बोलते यार, शपथ. काय 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 खोटं बोलते? चेतू बोलत होती मंदार जाम क्यूट आहे, एकदम हँडसम आहे, रागट आहे, रष्टी आहे. मला खूप आवडतात रष्टी मुलं. मला तू पण आवडतोस. काय 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 मला बोल ना यार. मला आवडतात रष्टी मुलं. मला तू पण आवडतोस. तसा तर मी रावसच आहे ना. डेअरिंग करणारच पोरी मला आवडतात. आता कसं चेतूने डेअरिंग केली म्हणून ती माझ्या लाईफ मध्ये आहे. पण अजून कोणी डेअरिंग केली तर अजून कोण पण आपल्या लाईफ मध्ये येऊ शकतं ना. हा? लकी आहे यार चेतू. जाम लकी आहे यार. तुला सांगू काय, चेतूने फांदी मारली यार, नाहीतर मग आपणच प्रपोज मारलं असतं तुला. मार ना. प्रपोज तुला कोण नाही बोललाय काय? तुला मी प्रपोज मारू, तुला चालणार आहे? आई ग बाय गे. तुला एक सांगू काय, तू जेव्हा बोलतेस ना मी तुला प्रपोज मारू चालणार आहे काय, तेव्हा माझ्या दिलमध्ये ना घान 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 घंटा वाजते माझ्यामुळे. तुझ्यामुळे. पण चेतू जेव्हा बोलते ना तेव्हा माझ्या दिलमध्ये आहे ना घान एवढंच होतं. जे काय ते तोंडाला बोलतोय, मम्मीच्या जे काय ते तोंडाला बोलतो. मी काय बोलतो? खोटारडा आहेस तू. तू 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 टॅटू बिटू काढलाय ते पाठीवर चेतूचं, ते बोलली मला चेतू काय ते परमनंट करणार आहे. तू कोण काढणार आहे टॅटू? तू काढणार आहे. मी आम्ही- टॅटू आम्ही. टॅटू मी काढूच शकत का नाही नाही. काढू? माझ्या अंगावर दिसणारच नाही. मला कंपल्सरी व्हाईट इंक लागेल.
टॅटूवाला बोलला भाई कलरचा टॅटू लय महाग झाला, काढू बिडू नको. मी काय बोलतो, अरे सॉरी हा, चालेल ना? हा पण धर दे ना. डोक्यात मी काय बोलतो, बोल ना. आती क्या खंडाला. ये नाही अरे तसं नाही, माझ्या बाईकवर आहे ना मागची सीट नेहमीच रिकामीच असते. आती क्या खंडाला. खंडाला जायचंय तुला? खंडाला जायचंय तुला? बाईकची सीट मागची तुला बापाचा खंडाला आहे तुला? तसं नाही, तसं थांब. माझ्या नावाचा टॅटू नाही करणार आहेस तू? माझ्या नावाचा टॅटू ना बोललेला यार शिवा, मला माझ्या नावाचा टॅटू नाही करणार आहेस तू? माझा गण एवढंच होतं तुला. 2 मिनिटात फिरला यार मांडू तू. 2 मिनिटात फिरला, मला नाही यार शिवा. इतकं मी याच्यावर सच्चा प्यार केला यार शिवा. चाल यार. तू दिल लावलेला यार याला मी. तू कशाला त्रास करते? तू बस इथे, सगळे बघतायत आपल्याला. मॅडम एनी प्रॉब्लेम काय झालं का मॅडम? हे काय मॅटर बिटर नाही, तू जा ना भाई, तू जा ना. आमचा मॅटर आहे भाई, काय नाही. आम्ही बघतो. नाही मॅटर तुमचा असला तरी आमच्या कॅफेमध्ये घडतोय ना. हे आमच्या एरियातला रेप्युटेड कॅफे आहे, कॅफे विश्वास. जा ना भाई, सॉरी. आम्ही काय बघायचे ते बघतो, तू जा ना जरा. रेड हँड पकडलाय तुला, रेड हँड आता. ए तुम्ही ना मला रेड हँड पकडलाय, मी तुला रेड हँड पकडलाय. ए काय पण बोल नको. आता पकडला गेला म्हणून असं बोलतोस काय? नाही तर काय? आम्ही दोघी मिळून तुझी लॉयल्टी टेस्ट घेत होतो आणि तू पकडला गेलायस. ए चेतू, मी हिची लॉयल्टी टेस्ट घेत होतो. तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव श्रमेश आहे ना? त्याचा काय आहे? तो माझा लंगोट्या यार आहे. अरे पण त्याचा काय आहे? सांगतो ना. तो मला बोलला, मँडी भाई एवढी चिकनी पोरगी माझ्या आयुष्यात आले, मला जरा पण विश्वास बसत नाही भाई, जरा पण विश्वास बसत नाही भाई. म्हणून चेतू, मी आणि श्रमेशने प्लॅन केला की मी हिची लॉयल्टी टेस्ट घेणार. प्रूफ काय तुझ्याकडे? Proof? आता तू पकडला गेलास म्हणून बोलतोय. ए हा नाही यार, भरोशाचा नाही माणूस आहे हा. प्रूफ पाहिजे तुला? हे बघ, सगळं रेकॉर्ड केलेलं आहे, सगळं A to Z रेकॉर्ड केलंय. आता हे सगळं मी श्रमेशला पाठवणार. तुझा गेम फिनिश. शिवू नको भाई, शिवू नको भाई. भाई रमेश, काय झालं? रमेश आपणला रमेश ए, शिवा. हे नंतर फावल्या वेळेत नंतर. रमेश काय झालं? भाई ही हे काय डेंजर. आपलं तुला जे वाटलं होतं ना तेच निघालं भाई. डेंजर भाई. तू बस भाई. तरी आपल्याला मित्र बोलले होते लायकीच्या बाहेर प्रेम करू नको, त्रास होतो. पण आपण आपण करायला गेलो. बरोबर. तुला सांगतो काय झालं माहितीये, आपण जेव्हा हिचा फोटो आपल्या मित्रांना दाखवला ना, ते काय बोलले काय माहितीये? बाई? भाई सलग 16 वर्ष सोमवार केलेस ना, तशी याची चिकनी पोरगी तुला पटणार नाही. कुठल्या लेवलचा इन्सल्ट आहे? बरोबर भाई, करेक्ट. तरी मी त्याला बोललो, भाई ती लवर आहे, पण त्याला पटेच ना. एवढी सुंदर पोरगी आपल्याला पटते. ते बोलले तू लवर कमी, तिचा ड्रायव्हर जास्त वाटतो. तसं नाही आहे, बाबू, सोनू. रमेश मी सोप्पं तेव्हा तोंडावर सांगतो, हिला सोडून दे. काय पण बोल नको. हिला सोडून दे. तुझी जिंदगी द्या ना, वाट लागेल. काय पण बोलतोयस काय बाबू? असं काय नाही. बाबू. बाबू बाजूला बाबू, मी तुझं वासरू आहे ना? वासरू नाही, तू फुलपाखरू आहेस. माझे मित्र मला बोलले, आपल्याला सांगितलं त्यांनी, अरे हे फुलपाखरू आहे, कधी उडून जाईल ना, हातावर रंग पण नाही सोडणार. एवढं अलंकारिक बोलले, कुत्रे मेले. बाबू, इकडे ये माझ्या जवळ ये. अजून हात नको लावू. कोण माझी क्यूटी? कोण माझी सोनू? कोण? नाही. बाबू ऐक ना, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? अजिबात नाही. आपण विश्वास ठेवणार कसा? परवा तुला काय बोललो आपण? काय बोललो? माझा जो मावस भाव आहे त्याच्या नावावर आजोबांनी सगळी प्रॉपर्टी केली. दुसऱ्या मिनिटाला तू फिन्स्टाला फॉलो मारलास त्याला. कसा विश्वास ठेवू आपण? बाबू ती फॅमिली असते ना, तर फॅमिली फॉलो केलं तर काय नसतं तसं एवढं बाबू. फॅमिली मध्ये माझी सख्खी बहीण पण येते ना, तिला अजूनपर्यंत फॉलो नाही मारलास तू. तुझ्या फॅमिली तोंडावर चालू तुझ्या सगळं. माहिती काय? एक तू काय मध्ये बोल नको. तू काय पण बोल नको. ऐक, ते हे सगळं चेतू बोलली म्हणून मी ह्याच्या बरोबर करत होते. मला तू आई शपथ, मला तुझ्या सोबत राहायचंय. माझं खूप प्रेम आहे यार तुझ्यावर. मला शपथ राहायचंय. तुझं साधेपणा भोळेपणा आवडतो. गप ना यार शिवा गप ना. ऐक ना माझं. त्याला सांगू नको यार. नको ना रडू याच्यासाठी. तू कसं बोलतो? राहायचं बोलतो. इतके दिवस तुला काय बोलले नाही मी, आज सांगून टाकते.
हाय ना, गेले काही दिवस मला कसले कसले मेसेज करतो माहितीये. बस यारचे तू अरे नाही खरंच तू. काय पण बोलते तू आता. हे बघ मी तुला दाखवू शकते. हे बघ गुड मॉर्निंग डार्लिंग, जेवलीस काय, उठला काय माझा रसगुल्ला बोलतो मला. तुला रसगुल्ला बोलतो बाई, तू रसगुल्ला काय बोलतो यार? तू तर बोलूच नको, तू 2 मिनिटात फिरला. रमेश तू मला कधी रसगुल्ला बोलला नाही, तू हिला रसगुल्ला बोलतोस. अरे मी माझ्या मनापासून नाही बोललो, मी मंदारने सांगितलं म्हणून बोललो. त्याने सांगितलं आणि तू बोललास. मंदार मला म्हणाला मी चेतनाला पटवलंय पण मला ती जरा काहीतरी झोल वाटतोय, तिचा टॅटू काढायचा मला अवघड ठिकाणी. इकडे पाठीवर. पण म्हणाला ती मला झोलर वाटते, सुमडीत कोंबडी वाटते, जरा 4-5 मेसेज पाठव, रिप्लाय काय येतो बघ, तिची लॉयल्टी टेस्ट घे, म्हणून मी मेसेज पाठवले याच्या सांगण्यावरनं. हा हा हा. मांडू तू माझ्यावर शक घेतलास. तू ना माझ्यावर शक घेतलास. अरे यार ही बोलली म्हणून मी तुझी लॉयल्टी टेस्ट घेतली ना. मग मला हा बोलला म्हणून मी तुझी लॉयल्टी टेस्ट घेतली. मला हा बोलला म्हणून मी तुझी टेस्ट घेतली. मला हा चेहऱ्यावरनं वाटलाच नाही म्हणून मी याची लॉयल्टी टेस्ट घेतली. तेच ही बोलली म्हणून मी हो बोलले. मग मला पण हा बोलला म्हणून मी हो बोललो. हे मला हा बोलला म्हणून मी हो बोललो. मला तसं कोण बोललं नाही आहे, मला वाटलं म्हणून मी केलं. बघ बाई ते लपडीची जड आहे ना, हीच आहे बाई. ए गप्प बस. काय लपडीची जड आहे. तिला काय बोल. शिवा हाय ना, हा तुझ्या लायकीचा नाही आहे. याने मला कसले कसले फॉरवर्ड केलेत ना, मी तुला सांगू पण शकत नाही यार. शिवा कसला यार न कळणारे कविता पाठवतो. तुला कळले नाहीत ना माहिती किशीची इमोजी का पाठवली मला 4 वेळा. टायपिंग मिस्टेक होती माझी. 4 वेळा तू होती माझी. होऊ शकतं, मी तुझ्या बाजूने आहे. हा माझ्या लायकीचा नाही नाही ना. आहे. आपण तुझ्या लायकीचा नाही आहे. का? का म्हणजे ह्याच्या बाईकची सीट आहे ना रिकामी असते. सगळ्या मुलींना ह्याला लोणावळ्याला घेऊन जायचं असतं. ए लोणावळ्याला ना, खंडाळ्याला, त्या हॉटेलला माझी सेटिंग आहे. नाही, तसं नाही. अरे, ठीक आहे तू. तसं नाही. ए श्रमेश, ही आहे ना तुझ्या लायकीची नाही. तू लायकीचा नाही आहे. बाबा मी तुला सांगतो ही तुझ्या लायकीची नाही. तू पण लायकीचा नाही. 1 मिनिट सर मॅडम, मी बोलू का? तुम्ही चौघे प्रेमाच्या लायकीचे नाही आहेत. मुळात तुम्ही मैत्री करायच्याच लायकीचे नाही आहेत. ओय, ओय करू नका मला. अहो आमच्या विश्वास कॅफेमध्ये लॉयल्टी टेस्ट घेता तुम्ही, तेव्हाच तुम्हाला बाहेर काढणार होतो, पण काय कस्टमर म्हणून मी काय बोललो नाही, कळलं ना. आणि मग आम्हाला शिकवू नका कपलच्या गोष्टी, रोज बघतो आम्ही. अहो जे कपल आपला पार्टनर विश्वासू या विश्वासावर जगतं ना, ते कपल शेवटपर्यंत टिकतं. आणि जे कपल आपला पार्टनर विश्वासू आहे का हा प्रश्नचिन्ह घेऊन जगतं ना, ते कायच नव्हतं त्यांचं आयुष्यात. ते कपल कधीच टिकत नाही आयुष्यभर. तसे तुम्ही चौघ्यात, कळलं ना. असे बघू नका माझ्याकडे. आमच्या कॅफेची पद्धत आहे, इथे आलेला कस्टमरला पाणी मोफत आहे, पाणी प्यायचं आणि निघायचं पहिलेकडनं. मला या कॅफेच्या आजूबाजूला जर दिसलं ना चौघे, असा मारेन ना, बघणार ना वेटर बिटर मी. मिला बॅग तुला पहिला मारेन मी. मिला डेंजर आहे. हा बोल. अगे इथं हॉटेलमध्ये आहे काय? कशाला व्हिडिओ कॉल? तू काय शक खाते माझ्यावर? मी व्हिडिओ हे जागे, तुला काय दरवेळेला सगळं सांगायचं मी कुठे काय करतो ते? शक खाते ना, मग जाचल गेली उडत. अरे मला नाही बोलायचं, मी तुला ब्लॉकच करणार. तसंही ब्लॉक करायचं होतं, कारण मिळालं मला. जाचल. चल बघ, मी तुला उगाच हो बोललं काय? ठेवते का फोन? ठेव. चल. वा अप्रतिम कॉन्सेप्ट, अप्रतिम सादरीकरण आणि लॉयल्टी टेस्ट विश्वास कॅफेमध्ये हे मला फारच आवडलंय. बघूया हासरासे काय म्हणतात. सई, बटरफ्लाय मारायची वेळ ऑलमोस्ट आली होती, पण तेव्हा कळलं की आजकाल टॅटूज पुसून पण मिळतात, ज्यांना कोणाही इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांच्यासाठी. मजा आली. एका पॉइंटला कळतच नव्हतं की कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय. ते खूप छान प्ले केलं तुम्ही. आणि मला असं वाटतं की कुठल्याही नात्याचा आधारस्तंभ हा विश्वास असतो, तर त्याच्यावरती तुम्ही एक काहीतरी भाष्य खूप सरफेस लेवलवरती पण कॉन्व्हर्सेशन सुरू केलं, याचा खूप आनंद आहे. मजा आली. सगळ्यांची टायमिंग्स उत्तम आणि वी एन्जॉयड अ लॉट. मजा आली. खरंच मजा आली. थँक्यू सो मच.